ठिकाणी निवेदन द्यायला आले. आज आपण बघत आहात की या महाराष्ट्र राज्यामध्ये काय चाललंय. आपल्या या भारतामध्ये प्रयागराजच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात नाशिक इथे सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. आता नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आहे आणि या भूमीवर लाखो करोडो लोकांचं श्रद्धास्थान म्हणजे आपल्या समस्त हिंदू धर्मियांचा श्रद्धास्थान म्हणजे महामेळावा म्हणजे कुंभमेळावाचं आयोजन या नाशिक इथे होत आहे. आणि या पवित्र भूमीवर काय घडतंय, काय चाललंय आपण बघत आहात. 591 कोटीचे बोगस वर्क ऑर्डर काढले. आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीनं या बोगस भ्रष्टाचाराचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो. सन 2014 भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट त्या टायमाला या लोकांनी हिंदूंचे मुखवटे घालून सरकार मिळवलं आणि आज हेच लोक हिंदूंचे मुखवटे घालून आज हिंदूंचेच मंदिरं लुटायला निघाले आहेत. या गोष्टीचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टीचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो. कुंभमेळ्याचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये गिरीश भाऊ बोलले की ते आमचे जवळचे नातेवाईक आहेत. परंतु जवळचे नातेवाईक आहे दुसरं कोणी भेटलं नाही. जो समोरचा तो तनय महाजन आणि दुसरा नरेंद्र महाजन, दुसऱ्या आडनावाचे लोक नाहीच आहे तिच्यामध्ये. आणि या सगळ्या महाजनांचा जो मेन करता आहे तो गिरीश महाजन. म्हणजे ना पाटील भेटला, ना नारखेडे भेटला, ना पवार भेटला, ना तायडे भेटला. त्यांना महाजनच भेटले. चोरांचा बाप चोर. आणि अशा स्वरूपाचं या ठिकाणी हा भ्रष्टाचार झालेला आहे. तरी आमची ही मागणी आहे की गिरीश भाऊंनी नैतिकता म्हणून आज या ठिकाणी राजीनामा द्यावा. तर आम्ही खरं समजू की तुम्ही खरोखरच क्लीन आहे. जर आता राजीनामा नाही दिला तर तुम्ही 100% भ्रष्टाचारी आहेत. आणि आज हा बिनकाचा नाही याच्यासाठी देतोय मुख्यमंत्र्यांना आम्ही देतोय की आपण या भ्रष्टाचारामध्ये पारदर्शकतेने आपण नजर टाकावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांना सीबीआय चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. खऱ्या अर्थाने आताच माझ्या बंधूंनी सांगितल्याप्रमाणे जे हिंदूंच्या अस्मितेशी खेळण्याचं पाप या महाजन कंपनीने केलेलं आहे. एक तनय महाजन आणि एक नरेंद्र महाजन आणि त्यांचे आका गिरीश महाजन. ही आमची प्रमुख मागणी आहे. गिरीश महाजनांचा राजीनामाच पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने ज्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाने आज आपण सर्व हिंदू एकत्र येतो. सर्व हिंदूंचा तिथं सर्वात महत्वाचा विधी आणि सर्वात महत्वाचा सण हा तब्बल 12 वर्षानंतर नाशिकमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. याच कुंभमेळ्याचा सुमारे 591 करोडचं पाप करण्याचं धाडस या जामनेरवाल्यांनी केलेलं आहे. तुम्हाला आठवण करून देतो की पहिलेही एक रॅकेट चालांत बनावट आयडी घोटाळा तो कुठला विषय होता तर त्याचा रॅकेट जामनेरला जॉईंट होतं. आता दुसराही आपला परत दुसराही बनावट घोटाळा निघाला त्याचंही रॅकेट जामनेरला जोडलं जाते. नेमकं जामनेर मधूनच या हालचाली कशा काय होतात याचा आम्हाला पडलेला गंभीर प्रश्न आहे.